आज आपण बघणार आहोत चटपटीत नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा डाळ पालक. आता बऱ्याचदा लहान मुलंच काय तर मोठी माणसंसुद्धा पालक खायला मागत नाही. अशा वेळेस हा चटपटीत डाळ पालक नक्की करून बघा, जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर एक लाईक नक्की करा. डंकावर कुटलेले आपले केमिकल फ्री मसाले ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला इथे नंबर दिसत असेल, फक्त हाय मेसेज करून फ्री डिलेवरी मसाले ऑर्डर करू शकता. फक्त भारतातच नाही तर अगदी जगभरात सगळीकडे आपण कुरिअर करतो आणि आपले मसाले वर्षभर मिळतात, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर डाळ पालक बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ना बाजारामधून अशी एक मध्यम आकाराची पालकाची कोहळी, ताजी टवटवीत, मस्त हिरवीगार पालकाची जुडी आणली. आता बाजारातून जेव्हाही तुम्ही पालक भाजीसाठी घेताना तशी कोहळी छोट्या छोट्या पानांची घ्यायची. यामध्ये तुरटपणा कमी असतो. जास्त मोठी पानं घेतली ती हलकीशी कडू आणि तुरट लागतात. आणि भाजीबरोबर थोडीशी देठंसुद्धा घ्यावी, कारण भाजीमध्ये देठामध्ये स्वाद आणि जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात असतात. तर अशी ही आपण थोड्या देठांसहित छान खुडून घेतलेली आहे. आता साधारणतः एक मध्यम आकाराची आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 200-250 ग्राम प्रमाणात. एक 10-12 पानं एकत्र करत असा हा मोठा मोठा आपण भाजीसाठी चिरून घेणार आहोत. एकदम बारीक चिरून घेण्याची अजिबात गरज लागत नाही. आता हा चिरलेला पालक कपाने जर मोजाल तर साधारणतः एक 3 ते 3.5 कप आहे. तुम्ही जर मोठी भाजीची वाटी मोजाल तर त्याने सुद्धा तुम्ही ही मोजून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल, तुम्ही बॅचलर असाल, तुम्हाला अंदाज नसेल तर तुम्हाला कपाने डाळ आणि पालक व्यवस्थित मोजून घेता येईल. आता लवकर शिजावा तर त्यासाठी आपण इथे कुकर घेतलेला आहे. आता ज्या कपने आपण 3-3.5 कप पालक चिरून घेतलेला होता, अगदी त्याच कपने अर्धा कप आपण इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीच्या ऐवजी तुम्ही इथे मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. बनवण्याची पद्धत सेमच आहे. बऱ्याच जण तुरीच्या डाळीऐवजी चण्याची डाळसुद्धा वापरून तयार करतो, पण कधीतरी अशी ही तुरीची डाळ वापरून नक्की करून बघा. चवीला डाळ अगदी मस्त लागते. आता एक 2 ते 3 पाण्याने डाळ आपण स्वच्छ चोळून चोळून इथे धुवून घेतलेली आहे. आता धुतल्यावर सगळा हा चिरून घेतलेला पालकसुद्धा यामध्ये घालणार आहोत. कुकरला अगदी 3 ते 4 शिट्यांमध्ये तुम्हाला तयार मिळतो. तुम्हाला कुकरला करायचं नसेल तर सेम पद्धत कढई टोपामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. इथे आपण 3 हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेल्या आहे. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो, तो सुद्धा मोठा मोठा आपण इथे चिरून घेतलेला आहे. टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलात तरी सुद्धा चालू शकेल. आता फक्त तुम्हाला ही भाजी व्यवस्थित बुडेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे. जर 3.5 कप तुमचा पालक आहे, अर्धा कप डाळ आहे, तर त्यासाठी तेवढंच पाणी घालायचं आहे. अगदी वरपर्यंत पाणी आणायचं नाही, त्याने पालक शिजायला थोडा वेळ लागतो. अगदी वरचेवर आपण इथे पाणी घालून झाकण लावलेलं आहे आणि कुकरला एक 3 शिट्या काढून घेणार आहोत. तुमच्या कुकरला डाळ पालक शिजायला जसा वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिटी काढायची. जर कढई किंवा टोपामध्ये करत असाल तर छान उकळी आली की झाकण लावायचं आहे. अधूनमधून वर खाली करत एक अर्धा तास तुम्हाला डाळ पालक चांगला शिजवून घ्यायचा आहे. पण कुकरला अजिबात झाकण न काढता, अजिबात मिक्स न करता अगदी 3 शिट्यांमध्ये अगदी मस्त मेणाप्रमाणे ही डाळ पालक शिजून तयार मिळते. आणि पाण्याचं प्रमाण भाजीला व्यवस्थित घेतल्यामुळे बघू शकता अजिबात भाजी कोरडी वाटत नसेल, थोडीशी ओलसर आहे आणि छान मऊसूस शिजलीसुद्धा आहे. आता बऱ्याच जणांच्या कुकरला ना डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. मग अशा वेळेस काय करायचं आहे, डाळ धुवून एक अर्धा पाऊण तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायची, म्हणजे डाळ शिजायला वेळ लागणार नाही. जर तुम्हाला यामध्ये शेंगदाणे आवडत असेल तर डाळ पालक शिजतानाच त्यामध्ये मूठभर शेंगदाणा धुवून तुम्ही यामध्ये वापरू शकता. एक 2 मिनिटांना अशीच मस्त आपण ही डाळ मस्त घुसळून घेतलेली आहे. आता फायनली आपण याला फोडणी देणार आहोत. त्यासाठी गॅसवर एखादा टोप गरम करत ठेवायचा आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता. भांडं छान गरम झालं की यामध्ये पळीभर किंवा आवश्यकतेनुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे. छान कडकडीत तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी यामध्ये छान फुलू दिलेली आहे. मोहरी छान फुलल्यावरच यामध्ये एक 8-10 लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या आपण ठेचून घेतलेल्या आहे. अगदी बारीक असा लगदा करायचा नाही. आता जर घरामध्ये असेल तर एक लाल सुकी मिरची असेल ना, ती हाताने तोडून घातलेली आहे. नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. सोबतच 5-6 कढीपत्त्याची ताजी पानं घातलेली आहे. कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची घातली ना तर याला एक विशिष्ट आणि मस्त फ्लेवर येतो. जिरं फोडणीमध्ये करपू नये म्हणून अगदी सगळ्यात शेवटी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि अगदी 2 चिमूट किंवा पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे. आता ही सगळी फोडणी ना अगदी मंद आचेवर 1-1.5 मिनिटं आपण मस्त खरपूस छान सुगंध येईपर्यंत, हलका फुलका रंग बदलेपर्यंत, लसूण थोडासा गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेतलाय. अजिबात फोडणी करताना गॅस मोठा करायचा नाही, खूप जास्त घाई करायची नाही.
फोडणी जितकी मंद आचेवर कराल तितकी तुमच्या पदार्थांना चव अगदी छान येते. सगळ्यात शेवटी अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली की पालक असा तुरटपणा उरला सुरलेला सगळा कमी होतो आणि पदार्थाला चव अगदी छान येते. आता ही सगळी फोडणी पुन्हा काही सेकंद वर खाली परतून घेतल्यावर शिजवून घेतलेला डाळ पालक संपूर्ण आपण यामध्ये घातलेला आहे. आता डाळ पालक जितकी तुम्हाला पातळ घट्ट लागते त्यानुसार कुकरलाच पाणी घालून यामध्ये आपल्याला घालायचं आहे, म्हणजे अन्नसुद्धा आपल्याला वाया घालवायचं नाही. आणि अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता हे सगळं पळीने आपण एकजीव करून घेतलेलं आहे. आता याला साधारणतः एक 5 मिनटं तरी मस्त खदखदून मोठ्या आचेवर एक उकळी आणून देणार आहोत. तर त्यासाठी अर्धवट झाकण लावून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल, जेणेकरून हे उतू जाणार नाही. झाकण न लावता सुद्धा तुम्ही एक 5 मिनटं मोठ्या आचेवर याला उकळी आणू शकता. आणि असं म्हणतात ही डाळ पालक ना जितकी तुम्ही छान शिजवून घ्याल तितकी चवीला आणखीन छान लागते. तर साधारणतः एक 7 मिनटं आपण ही मोठ्या आचेवर करून घेतलेली आहे आणि पूर्वीपेक्षा थोडं घट्ट झाल्यासारखी दिसत असेल. आता या स्टेजला ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर एक मस्त चटपटीत होण्यासाठी आपण चिंचेचा कोळ यामध्ये घालणार आहोत. चिंचेचा कोळ सुद्धा घरातच तयार केला. अगदी लहान लिंबा एवढी चिंच घेतली, साध्या पाण्यामध्ये भिजत घातली. अर्ध्या तासानंतर छान चोळून त्यातला रस काढून घेतला. साधारणतः एक 3 ते 4 चमचे असावेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंचेचा कोळ जितकं तुम्हाला आंबट कमी आंबट लागत असेल त्यानुसार घालू शकता. तर चिंचेबरोबर तुम्हाला थोडा गूळ घालायचा असेल तर ते सुद्धा घालू शकता. आणि डाळ पालक छान गरम असल्यामुळे त्याला वेगळं शिजवून घ्यायचं नाही आणि गॅस आपण बंद केलेला आहे. थोडंसं गार झालं की तुम्ही याचा रंग बघू शकता, मस्त आलेला आहे आणि छान दाटसरपणा सुद्धा आलेला आहे. तर नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीत असा हा डाळ पालक तुम्ही नक्की करून बघा, जो गरमागरम भाताबरोबर अगदी मस्त लागतो. आणि जरी एकदा बनवली दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली तरी दुसऱ्या दिवशी अगदी ही डाळ पालक छान लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डोंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी नक्की मेसेज करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.